लकड़गंज क्षेत्र में एयर होस्टेस की खुदकुशी के मामले में नया मोड़ सामने आया है। पुलिस ने आत्महत्या के लिए उकसाने के आरोप में युवती के प्रेमी रितेश वांदिले निवासी उमरेड को गिरफ्तार किया है। मृतका 28 वर्षीय गायत्री एयर होस्टेस थी और दोनों के बीच प्रेम संबंध थे। जानकारी के अनुसार रितेश उसके पहनावे को लेकर लगातार ताने देता था और उसे मानसिक रूप से प्रताड़ित करता था। वह युवती और उसके माता पिता का भी अपमान करता था। शादी से इनकार के बाद विवाद बढ़ गया। 4 अप्रैल को गायत्री ने फांसी लगाकर जान दे दी। पुलिस ने साक्ष्यों के आधार पर मामला दर्ज कर जांच आरंभ कर दी है। लकडगंज पोलिसांच्या हद्दीमध्ये 4 तारखेच्या रात्री दुपारी साधारण रात्री 3च्या दरम्यान पोलीस स्टेशनला एक कॉल प्राप्त झाला की एका अविवाहित मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे आणि तिला न्यू इयर हॉस्पिटल इथे घेऊन गेले असता त्यावेळेला तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले होते। त्याप्रमाणे आपण 4 तारखेला एडीआर दाखल केला होता। गळफास लावून केल्यावर त्या मुलगी अविवाहित होती। त्यावेळेला घटनास्थळावरती आम्हाला इतर कुठली गोष्ट मिळाली नव्हती, पण तिचे मोबाईल वगैरे आपण ताब्यात घेतले होते। त्यानंतर मोबाईलला लॉक असल्यामुळे ते ओपन करण्यात आले नव्हते। जेव्हा घरच्यांनी अंत्यविधी वगैरे करून झाल्यानंतर 4 दिवसानंतर त्यांचे घरचे पोलीस स्टेशनला आले आणि त्यांना मोबाईल आम्ही उघड करण्यात दिला असता त्याचा भाऊ जो आहे सूरजने त्या मुलीचे मोबाईल उघडले असता त्या मोबाईल मध्ये एक व्हिडिओ कॉल दिसून आलेला आहे जो तिचा मुलीचा बॉयफ्रेंड जो होता रेकेश वांदिले याच्यासोबतच्या बोलतानाचा व्हिडिओ तो होता आणि त्याच्यामध्ये तो तिला तिच्या घरच्यांच्या वरून वडिलांच्या वरून बहिणीवरून तिला बोलत असताना दिसल्यामुळे ती मुलगी रागावल्याची दिसली आणि ती रागावून तिने मी तुझं नातं संपवत आहे संपूर्ण सगळं टाकत आहे असं करून तिने फोन कॉल कट केल्याचं दिसून आलं। त्यामुळे असं लक्षात आलं की त्या मुलाने तिचा जो बॉयफ्रेंड होता त्यानेच इन्स्टिगेट केल्यामुळे किंवा त्याने तिच्या घरच्यांना अभद्र बोलल्यामुळे तिने रागाच्या भरात हे कृत्य केले असल्याचे दिसून आल्याने आपण 11 तारखेला सदर मुलाच्या विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याबाबतचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि गुन्हा दाखल करून सदर बॉयफ्रेंड रेकेश वांदिले याला अटक करण्यात आलेली आहे। माननीय न्यायालयासमोर हजर करून 1 दिवसाची पोलीस कोठडी मिळालेली आहे। त्या मुलाचाही आपण मोबाईल जप्त केलेला आहे आणि त्याची तपासणी चालू आहे। अधिक तपास चालू आहे। किती दिवसापासून यांचा हा प्रेम संबंध होता आणि काय मुख्य कारण होतं या मागचं जे तिला या पाऊल उचलावं लागलं काय सांगा? मागील घरच्यांच्या सांगण्यातून मागील 3 ते 4 वर्षापासून त्यांचे प्रेम संबंध चालू आहेत आणि त्यांच्यात वेळोवेळी वाद होत होते। लग्नावरून वाद होते किंवा त्याच्या नोकरीवरून वाद होत होते किंवा ही ड्रेसिंग सेन्स हिचा आहे त्याच्यावरून यांचे वाद होत असल्याबाबतचं तिच्या भावाने आम्हाला सांगितलेलं आहे आणि त्या दिवशी तिने जे केलेली आहे जे कृत्य केलेलं आहे गळफास लावून घेतलेला आहे त्या दिवशी पण त्यांच्यामध्ये जोरदार वाद झाल्याचं त्या व्हिडिओवरून लक्षात येत आहे। अधिक त्यांच्यात कुठले वाद होते का किंवा इतर काही गोष्टी होत्या ज्याच्यामुळे घाबरून तिने काही आत्महत्या केली आहे का याचा तपास आता चालू आहे। सध्या सदर गुन्ह्याचा तपास माननीय डीसीपी सो माननीय एसीपी सो यांच्या मार्गदर्शनाखाली WPSI सोनम शिंदे करत आहे।